तो हे गाइस अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी मित्रांनो, काल एक आपल्या मित्राचा फोन आलता. त्याने एक TVSची नवीन गाडी घेतली आहे. तर फोन असा यासाठी केला त्याने की त्याने पेट्रोल मोडवर गाडी टाकली होती आणि पेट्रोल मोडवर गाडी टाकून नंतर CNGवर करत होता. तर CNGवर चालूच होईना गाडी त्याची. तर त्याने मला कॉल केला, दादा असा प्रॉब्लेम झाला आहे, तर काय करायला पाहिजे. तर भावांनो, ज्या कोणी पण भावाने आपल्या TVSची गाडी घेतली असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. लक्ष देऊन ऐका आणि नीट बघा. हे बघा, हे पेट्रोल CNGचं हे बटन आहे, बरोबर. तर जेव्हा आपण आता हे पेट्रोल मोडवर जेव्हा आपण गाडी टाकली, तर पेट्रोल मोडवर चालू करून 1-2 किलोमीटरपर्यंत गाडी चालवायची. 2 किलोमीटरपर्यंत गाडी चालवल्यानंतर या बटनला असं सेंटरमध्ये ठेवायचं. बघा, असं सेंटरमध्ये ठेवलं तर जोपर्यंत कार्बोरेटरमधलं पेट्रोल पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुमची गाडी चालणार. मग पूर्ण गाडी जोपर्यंत पेट्रोल संपलं तर गाडी तुमची ॲटोमॅटिक बंद होईल. गाडी ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर त्याच्यावर 2-3दा असं हे बटन दाबून स्टार्टर मारायचं. स्टार्टर मारून गाडी काही चालू होणार नाही, कारण की सेंटरमध्ये बटन असल्यामुळं. मग जेव्हा गाडी चालू होत नाही 2 ते 5 मिनटं असेल तर 2-3 वेळेस स्टार्टर मारायचं. स्टार्टर मारून झालं की गाडी चालू होणार नाही. मग नंतर त्याला असं त्या बटन वरती करायचं, CNG मोडवर टाकायचं, चावी ऑन करायची, चावी ऑन करून स्टार्टर मारायचं. असा प्रॉब्लेम येईल आणि तुमची गाडी चालू होऊन जाईल. तर भावांनो, जसं बऱ्याच सिस्टीम आहे की डायरेक्ट पेट्रोल मोडवरून CNG मोडवर जाते, CNG मोडवरून पेट्रोलवर जाते. जसं TVSचं नाही आहे. TVSसाठी असं सिस्टीम करावं लागतं. असं करून तुम्ही तुमची गाडी चालू करू शकता. तर अशा व्हिडिओसाठी आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.